आणि हकीम यांना जर एकत्र केलं तर आरोग्याच्या बाबतीत खूप मोठी क्रांती करेल असं आश्वासक विधान आहे आमरोस येथील प्रताप पवार यांचे। आमच्या मुख्यालय प्रतिनिधी देवयानी वरसकर यांनी पवार यांच्याशी केलेली खास बातचीत। नमस्कार, मी देवयानी वरसकर। खरं तर माणसाचा आणि झाडांचा संबंध हा फार पूर्वापारपासूनचा आहे। त्यात करून वनौषधींचा आणि माणसांचा हा सुद्धा संबंध अगदी अर्वाचीन कालापासूनचा आहे। वनौषधींमुळे एखाद्या रोगावरती जर इलाज करायचा असेल तर फार अगदी आदम काळापासून या वनौषधींवरतीच उपचार केले जात असत। मात्र कालोखामध्ये हा जो काही वनौषधींचा उपचार होता तो कुठेतरी थोडासा मागे पडला आणि आधुनिक उपचार पद्धतींचा अवलंब व्हायला सुरुवात झाली। मात्र त्यामुळे या वनौषधींचे जे काही महत्त्व होतं ते कमी झालं का? तर अजिबात नाही। खरं तर आता पुन्हा एकदा या वनौषधींकडे आपण नव्याने बघायला लागलोय आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा काळ हा आपण जो अनुभवलेला होता तो कोरोना कालावधीमध्ये। कोरोना कालावधीमध्ये अनेक वनौषधींचे काढे घेऊन वनौषधींचे काही पावडर घेऊन आपली इम्युनिटी कशी वाढेल याचा प्रत्येक जण आटोकाट पद्धतीने प्रयत्न करत होता आणि कदाचित त्याचाच एक चांगला परिणाम म्हणून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाचं जे प्रमाण होतं ते अगदी नगण्य असं होतं। एकूणच ह्या वनौषधी काय आहेत, त्या कधी काढायच्या असतात, त्याचा उपयोग काय आहे आणि असाध्य रोगांवरती त्याचा उपयोग कसा होऊ शकतो, आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये सुद्धा काही रोगांवरती ह्या वनौषधींचाच उपचार कसा प्रभावी ठरतो, यासाठी आपण आज आलो आहोत आमरोसमध्ये। आमरोसमधील गेले कित्येक वर्ष, जवळजवळ 40-45 वर्ष या विषयांवरती काम करणारे प्रताप पवार हे आज आपल्या सोबत आहेत। प्रताप काका यांचं आता वय जरी 66 असलं तरी त्यांचा जो अनुभव आहे तो जवळजवळ 100 वर्षाचा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। तर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वनौषधी काय आहेत, त्यांची तोड कधी करायची असते, त्यांचा इलाज खरंच प्रभावीपणे या रोगांवरती होऊ शकतो का आणि असाध्य रोगांवरती या वनौषधींचा उपचार हा कसा प्रभावी ठरतो। प्रताप काका नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे। खरं तर आज जागतिक कर्करोग दिन आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा आपण पहिल्यांदी जर म्हणजे सुरुवातच करायची तर आपण असाध्य रोगांपासूनच करूया। फार पूर्वापारपासून आपण वनौषधी उपयोगाला आणतो, उपचार करतो, परंतु कॅन्सर म्हणा किंवा एड्स म्हणा किंवा आणखीन तत्सम म्हणजे मुतखड्याचे आजार म्हणा याच्यावरती सुद्धा या वनौषधींचा फार प्रभावी उपयोग होतो असं आपण खात्रीने सांगता। आपण आजच्या या जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने आपण त्यापासूनच सुरुवात करूया की कर्करोगावरती या झाडपाल्यांचा कसा काय उपयोग होऊ शकतो। कर्करोग म्हणजे आजकाल असाध्य रोग झाला आहे। असाध्य रोग झाला त्यामुळे वनस्पती सुद्धा त्या पद्धतीचा वापर, कर्करोग कसा झाला, का झाला, त्याचा वापर कसा करायचा, कुठली वनस्पती जंतुनाशक आहे, कुठली वनस्पती जंतुनाशक नाही, जंतूंचा नाही, ह्याचा अभ्यास करून कर्करोगावर उपचार केला जातो। दुसरी गोष्ट, कर्करोगावरचे अनेक उपचार आहे, अनेक वनस्पती आहे की कर्करोगावरती मात करू शकते। आता तुम्ही बघायला गेलात तर अगस्ती म्हणून झाड आहे एक, काय इथे आहे माझ्या बागेत आहे, अगस्ती म्हणून आहे। तो सरपटणारा पाणी चावला, त्याची साल लावली, उजून दिली, म्हणजे सर्व पाणी चावल्यानंतर त्याच्या अंगाला फोडी वगैरे रक्त वगैरे बाहेर पडतं, अशा त्याची साल जर लावली तर तो रोगी बरा होतो। अशा काही वनस्पती आहेत की आज असाध्य रोगावर मात करणारे आहेत। तुमचा सातीवन म्हणा, अर्जुन म्हणा, काय आपली कळलावी म्हणा, परत आमची सप्तरंगी म्हणा, असे आता कर्करोग औषध देणे ह्या जंतुनाशक औषध वापर केल्यानंतर त्याच्यात आपली सप्तरंग हिचा वापर करा। ह्याचा अर्थ सप्तरंगी का, सप्तरंगी म्हणजे ते आपलं रक्त क्लिअर करत जातं, त्याच्यामुळे आपली जो जंतूंचा नाश झालेला असतो ते पुढे पुढे घाणेरडं ढकलत ते आपलं शरीर क्लिअर करतं। काय आता पूर्वीच्या काळात तुम्ही मला हे डॉक्टर हे होते कुठे, काय आता समजायला 2 वर्ष झाली, 1 वर्ष झालं लग्नाला झाले, मुलं होत आहेत, पण त्यांना बेडशीट पकडता लागते। पूर्वीच्या काळात जर बघायला गेलं आम्ही
तर बेडशीट ही नावच नव्हतं, डॉक्टरही नव्हते. काय सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजता काम करायची ती लेडीज, आणि नंतर संध्याकाळी 8 वाजता ते डिलिव्हरी व्हायची. काय अशा काही वनस्पती एवढ्या ताकदी आहेत, पण ते जाणून घेणं महत्वाचं आहे. आता माझं शिक्षण जरी कमी असलं पण ज्ञान भरपूर आहे. माझ्या वडिलांचा जन्म करायचं, शिक्षण करायचं झालं, ते हकीम लोकांबरोबर वावरत होते आणि त्याने सांगितलेल्या गोष्टी त्यांच्याकडे शिकवून त्यांनी मला शिकवलेल्या आहे. आजकाल याच्यापूर्वी TB हा रोग होता, बरोबर. आता ते नॉर्मल झालेलं आहे. तशाच ह्या गोष्टी आहेत की वनस्पती फक्त रोगावर निधन आहे. कुठली वनस्पती त्याच्यावर वापरायची, हा रोग कुठल्या पद्धतीचा आहे, याचा नाश करण्यासाठी प्रतिकारशक्ती कुठल्या वनस्पतीत आहे, याचा अभ्यास करून प्रत्येक रोगावर त्याचं रोगाचं निधन महत्वाचं आहे. रोग मोठा नाही, कर्करोग म्हणजे मोठा नाही, तुमचा हा कोरोना हाही मोठा नाही आहे. या वैद्य हकीमुळे या जगात कुठलाही रोग मोठा नाही आहे. पण सरकारने वैद्य आणि हकीम ह्यांना जर एकत्र केलं ते असाध्य रोगावर मात करणारी वनस्पती त्यांच्याकडे मिळेल. बरोबर बरोबर. काय पण आज त्याचा विचारच कोण करत नाहीये. आता सरकारी तुम्ही गोळ्या टॅबलेट हे बनवल्या, कशामुळे बनवल्या? आयुर्वेदिकचा काहीतरी त्याच्यात वापर आहे. आयुर्वेदिक पावडर त्याच्यात केमिकल वापरून तुम्ही त्या टॅबलेट बनवल्या. हां आजकाल सांगा, तुम्ही जर 500 मिली टॅबलेट आज आहे, पहिली टॅबलेट आणायची टॅबलेट 3-4 सेकंडमध्ये विरघळत होती. आता त्याच टॅबलेटला 7 सेकंड लागत आहेत. म्हणजे ती गोळी 500 मिलीची आहे. आता मला त्याचं शरीर तरी 500 मिलीचं हे हजम करण्याची ताकद त्या शरीरात हवी की नको? बरोबर. हा आणि त्याच्यामुळे ते किडनीचे जे रोग झालेले आहेत आज, त्याचं कारण ते त्या टॅबलेटमुळे किडनीवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे त्याची किडनी बाद होते. काय पण असे जर आपण विचार केला तर ह्या जडीबुटीत असा असाध्य रोग असा कुठलाच वैद्यांसमोर नाही आहे आणि होऊ शकत नाही. बरोबर. या वनस्पतीत ताकद आहे. आता एक वनस्पती एवढी ताकद आहे, आता डॉक्टरला एखाद्या लेडीच्या पोटात मेलेला पिंड असेल, आडवा पिंड झालेला असेल, मेलेला असेल, तो वनस्पती डोक्यावर घासून तो पिंड बाहेर येतो सिझरिंग शिवाय. मग वनस्पतीमध्ये किती ताकद याचा विचार करा. आणि त्या सरकारकडे हेच माझं म्हणणं होतं, पहिलं मागे पण लेक्चरला मी हेच दिलं की हकीम आणि वैद्यांना एकत्र करा. देश वाचवायचा असेल तर हकीम आणि वैद्यांना एकत्र केला तर तुमचा देश वाचू शकतो. बरोबर. काय बरोबर. खरं तर जसं काकांनी सांगितलं की हकीम आणि वैद्य ह्यांना एकत्र करा तर देश वाचू शकतो. मला एक सांगायला इथे फार चांगलं वाटेल की प्रताप काकांनी केवळ औषध देणं एवढंच नाही, तर त्यांनी स्वतःची अशी वनौषधींची एक फार चांगली अशी बाग किंवा स्वतःच अशी चांगली एक वनौषधींची एक बँक तयार केलेली आहे. आणि या बँकेमध्ये त्यांनी दुर्मिळ अशा अनेक वनस्पतींचं जतन केलेलं आहे, संवर्धन केलेलं आहे आणि त्या वनस्पती ते शास्त्रोक्त पद्धतीने त्याच्यापासून औषधं तयार करून ते गरजू रुग्णांना त्याच्यावर त्यानुसार उपचार करत असतात. खरं तर आपण सुरुवातच केली असाध्य रोगांपासून, परंतु प्रताप काकांनी स्वतःची अशी एक संस्था सुद्धा निर्माण केलेली आहे की जे वैद्य लोक आहेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले, अशांना सगळ्यांना एकत्र करण्याचं काम त्यांनी फार चांगल्या पद्धतीने सुरू केलेलं आहे. आणि जिज्ञासा धन्वंतरी वनौषधी संस्था या संस्थेच्या मार्फत या वैद्यांना शिक्षण देणं, त्यांचं ज्ञान घेणं आणि त्यांना ज्ञान देणं, अशी ज्ञानाचं आदान प्रदान या मार्फत सुरू असते. काका, तुम्ही ही आता जी संस्था स्थापन केलेली आहे जिज्ञासा धन्वंतरी वनौषधी संस्था, ती संस्था स्थापन करण्याचा तुमचा उद्देश काय होता? माझा उद्देश पूर्वीच्या ब्रिटिश काळामध्ये आमचे जे आयुर्वेदिक ग्रंथ, जे खरे ग्रंथ होते, त्यात हे लोकांनी गडप केलेले आहेत आणि आपले ग्रंथ ओपन केलेले आहेत. परंतु माझा असा विचार आहे, झाडं लावून जीवन जगवा हे माझं ह्या पाठीमागचं ध्येय आहे. आणि अनेक वैद्य माझ्या पुढे अनेक वैद्य तयार व्हावेत ही एक माझी भावना होती. म्हणून प्रत्येक महिने 1 तारीखला आम्ही आमचे एकत्रकरण होतं, नवीन वैद्यांना शिकवणं. काय जुन्या वैद्यांनी नवीन लोकांना शिकवतो, मालिश कसं करणं, नाड्या कशा पकडायच्या, रोगाचं निधन कसं करायचं, रोग कुठला असेल त्याला कुठल्या पद्धतीने औषध द्यायचं, त्याच्यात किती मात्रा टाकावी याचं शिक्षण दिलं जातं. बरं. काय आणि त्या पद्धतीने माझ्या आजपर्यंत वडिलाचं 10 वर्ष माझी संस्था स्थापन करीत
त्या पद्धतीने माझ्या वैद्यूंनी मला पुष्कळ प्रमाणात साथ दिली आहे. हे पूर्वी 5 वर्ष अध्यक्ष होतो, याही काळामध्ये 5 वर्ष अध्यक्ष त्यांनी मला ठेवलेलं आहे. का तर माझं काम चांगलं असेल नसेल त्यांना मात म्हणून मला ठेवलेलं आहे. मी मोठा असं म्हणून आमच्यापेक्षा मोठे वैद्य पडलेले आहेत, आमच्यापेक्षा शिक्षण घेतलेले वैद्य आहेत. काय असं म्हणत नाही ते आम्ही मोठे आहोत ते छोटे आहेत असं माझं म्हणणं नाही आहे. पण माझं एकच म्हणणं आहे की कुठल्याही वैद्यूने रोगावर औषध देताना पहिलं रोगाचं निदान करणं महत्वाचं आहे. तो रोग कुठल्या पद्धतीचा आहे, तो का झाला, कशामुळे झाला. आणि आजकाल बघायला तुम्ही गेलात तर आयुर्वेदिक हे रोग ज्यांचे अनेक रोग जे वाढले हे फक्त रासायनिक खतामुळे झालेले आहे. बरोबर. काय आता तुम्ही एवढं आहे का आज बघा उद्या सकाळी एवढं मिळतंय बरोबर. भाजीचं, म्हणजे त्याच्यात काय काय तुम्ही शेणखतावर कुठलाही वापर करा, कुठलीही वनस्पती किंवा भाजीपाला शेणखतावर करा, तो तुम्हाला पौष्टिक ठरेल आणि त्याच्यावर रोगराई पण ऑटोमॅटिक निघून जाईल. बरोबर. का आता काही वनस्पती अशी आहे की तुम्ही परिसरात लावला तर साथीचे रोग जवळपास पण येत नाहीत. बरं. काय पूर्वीच्या काळामध्ये, आता मुंबईमध्ये ती पद्धत आहे, पूर्वीच्या काळामध्ये कडुलिंबाचे झाडं ही मशानात असायची. त्याचं कारण काय की प्रेत जाळायला गेले का तिथले लोक येताना एक एक पान तोंडात टाकून ते घरी यायचे आणि आंघोळ करायचे. काय ह्याचं कारण काय, प्रेत झाल्यानंतर तो कुठला असो दोषित हवा त्याचा प्रतिकार आपल्या दोषित हवेपासून आपल्याला कुठला रोग होऊ नये याची काळजी ते घेत होते. बरोबर. पण आजकाल मी सुद्धा या गावामध्ये संस्था खोलल्यापासून अनेक मशानामध्ये मी झाडं लावली, शाळेमध्ये झाडं लावली, वन औषधीची, कॉलेजमध्ये झाडं लावली, ग्रामपंचायतीमध्ये झाडं लावली. मी आयुर्वेदाचा अशा पद्धतीने हा प्रचार करतोय की जे ओपन पावलेलं म्हणजे झालेलं त्याचा प्रसार अजून व्हावा, प्रत्येकाने ते कळावं यासाठी मी मार्गदर्शन केलं. मागे शिक्षण मंत्र्याशी सुद्धा मी असं एक कॉन्टॅक्ट केलं होतं की शाळेतल्या मुलांना काय तुम्ही एक वनस्पती लावायला द्या आणि ती वनस्पतींचं मार्गदर्शन ते करा, त्याच्यावर नंबर द्या त्यांना किंवा मार्क द्या, त्या वनस्पतीचे पैसे किती मिळतात त्याचं उत्पन्न किती ह्याचं मार्गदर्शन प्रत्येक येऊन करू. आता एका वनस्पतीचे जर 80 रुपये मिळत असतील तर उद्या तो विद्यार्थी 50 कोरफडे लावणार आहेत. बरोबर. गरमान झालं म्हणतं मुंबईला शिक्षण मुंबईला काय जाण्याची गरजच नाही त्याला. बरोबर. घरच्या घरी सगळं मिळतंय. बरोबर. मग नोकरी त्याला गरज नाही. पण असं पण वनौषधी शाळेने लावायचं परमिशन त्यांनी दिलं, पण आमच्या पद्धतीने त्यांनी दिलेलं नाही. आमचं काय होतं, त्या विद्यार्थ्याला मार्क दिले तो आणखी उत्साहाने तो काहीतरी काम करेल. बरोबर. आणि त्याचं संगोपन करेल. काय पण आजकाल लोक शिक्षण झालं का नोकरीला गेले का, तर इथल्या गोष्टींचं त्याला मार्गदर्शन कोणी मिळालं ना त्याला, म्हणून ते मुंबईला गेले. जर या पद्धतीचं मार्गदर्शन प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन असं मार्गदर्शन जर मिळालं तर कुठलाही विद्यार्थी मुंबईला जाऊन पैसे कमावायच्या उद्देशाने जाणार नाही. बरोबर. आपल्याच जमिनीमध्ये आपल्याच ह्याच्यामध्ये काय त्याचं हे कर. आता कोरफड म्हणा, कोरफड जर तुम्ही गेलीत तर ओली कोरफड 80 रुपये किलोने जाते ओली, आणि त्याचा बोळ काढून विकला तर 800 रुपये किलोने जाते. बरं. आता एक अंदाज करा, एक कोरफड 5 किलोची होते. 80 रुपये किलो 5 किलोचे झाले किती, त्याचप्रमाणे त्यांनी 50 कोरफडी लावल्या तर किती झाले. बरोबर. दुसरी गोष्ट, आता ग्रामपंचायती सागाची ह्याची झाडं देत आहेत. काय तीच झाडं जर तुम्ही अशा वनस्पतीची दिलात तर त्यांच्या कुटुंबाचा भाजीचा खर्च निघू शकतो. ही झाडं दिलात तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष धरणार आहेत, 10 वर्ष 15 वर्षांनी त्याचं उत्पन्न मिळणार आहे, तोपर्यंत या कुटुंबाने काय करायचं. बरोबर. असे काही मार्गदर्शन करणारे लोक जर या जगात आज असले, याच्यासाठी माझं म्हणणं आहे की माझे वैद्य एकत्र झाले तरच हा आपला देश वाचू शकतो, नाही तर या अनेक रोग निर्माण होणार आहेत तुमच्यामुळे. कारण या रासायनिक खतामुळे अनेक रोगाची निर्मिती ऑटोमॅटिक होणार आहे. बरोबर. काय आता एक वनस्पती आम्ही टोन म्हणतो, टोन अशी वनस्पती आहे, त्या दगडाचं पाणी होतं, पावसाचे तुकडे होऊन दगड बाहेर येतात, एवढी पण वनस्पती ताकद आहे. पण आम्ही डॉक्टर जातो, ऑपरेशन करतो, ऑपरेशन करून काढतो, काय उपयोग नाही, काही काळानंतर परत त्याला होतो. हो. ह्याचं कारण काय, पहिलं तो टोन का झाला, कशामुळे ह्याचं संशोधन महत्वाचं. टोन होतो हा जशी कोंबड्याच्या अंड्याची झाडी बनते,
टोन होण्यासाठी. तसं टोन होण्यासाठी त्याची पहिली प्रथम झाडी बनते आणि त्याच्यात नंतर टोनची निर्मिती होते. काय आणि तुम्ही ऑपरेशन टोन काढणार आहे तर झाडी नष्ट कुठे झाली. बरोबर. काय असे आयुर्वेदमध्ये जे रोगाचं नष्ट करणारी वनस्पती आहे पण त्याच्यावर आम्ही कुठल्या पद्धतीने विचार केलेला नाही. आता आमच्याकडे 10 रुपये आम्ही घेतो औषध. समजा आमच्याकडे काही पेशंट आला तिथे 1000 रुपये घेणार डॉक्टर त्याच्याकडे धावणार कारण पैसे जास्त घेतो म्हणजे गुण त्याच्याकडे असणार. काय असे लोकही आमच्याकडे आहेत. आता गाईचं गोमूत्र हे एवढं आहे असाध्य रोगावर काम करतं. तुम्ही गाईचं गोमूत्र 1 चमचा खा तुम्हाला कर्करोगही होणार कुठला रोगच होणार नाहीये पण ते गावठी गाईचं होय. आता तुम्ही म्हणा गावठी गाईचं का. गावठी गायमध्ये असेल त्याला एक शंड असतं पुढे त्या शंडामध्ये डायरेक्टली पूर्ण सूर्यकिरणाचा अंश असतो आणि ते त्या शंडामध्ये साचलेलं असतं आणि ते आपल्या तिच्या रक्तातून तिच्या दुधातून याच्यातून गोमूत्र ते आम्हाला पौष्टिक मिळतं. ते खरं. आता काही लोक स्थूल आहेत कशामुळे गोमूत्र एंडल तर जर तुम्ही 1 चमचा खाला तर स्थूलपण ऑटोमॅटिक नष्ट होतो. डॉक्टरी करण्याची काय गरज आहे. आता डॉक्टर आम्ही म्हणत ना डॉक्टरला हवे इमर्जन्सी डॉक्टर लोक पण हवेत पण त्या पद्धतीचे उपचार पण त्यांच्यावर व्हायला हवेत. आम्ही म्हणत नाही की आम्ही मोठे डॉक्टर लोक नको असं म्हणत नाही. डॉक्टर इमर्जन्सी डॉक्टर लागतात कारण आयुर्वेदिक ही इमर्जन्सी कुठला तुमच्या प्रतिकार करू शकणार. आयुर्वेदिक असते करणे पण रोगाचा नष्टच करते. काय अशा इमर्जन्सी काळामध्ये डॉक्टरला हवेत पण डॉक्टर लोकांनी सुद्धा त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून योग्य ते हे करणं हे त्यांना गरजेचं आहे. बरोबर. काय आम्ही असं म्हणणं डॉक्टर लोक आम्हीच मोठे असं आमचं म्हणणं नाही. डॉक्टर लोक आम्हाला हवेत त्यांचीही आम्हाला गरज आहे पण योग्य पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करावे. आजकाल बघा डॉक्टर लोक कुठली शी गेली का इंग्लिश ठेवतात ते खाटीवर ती डिलिव्हरी होते का नाही होते का नाही ते काय करतात खुदा जाणे. काय नंतर नाही बुवा सिझरिंगच करायला पाहिजे. मग एखाद्याची ती ऐपत नसेल सिझरिंग करण्याची तो बिचारा काय करणार. कारण आजकाल डॉक्टर ह्याच्या प्रयत्नच करायला बघत नाहीत फक्त एखादं इंजिन त्याच्या बाजूला खाटेवर ठेवतात. तर त्याच्यात प्रयत्न जर तुम्ही केले तर तिची डिलिव्हरी सोपी होणार आहे नाही तर कशी होणार आहे. काय पण आजकाल पैसा मोठा झाला त्याच्यामुळे आयुर्वेदिक मागे पडले. बरोबर. काय आता कोरोना सारख्या रोग आम्ही 30 दिवसात तुम्हाला औषध देतो लस काढून देतो 30 दिवसात चॅलेंज आहे यावरती. कोरोना कुठलाही असतात 30 दिवसात त्याच्यावर लस देतो आणि सरकारला 3-3 वर्ष 2-2 वर्ष लागतात. ह्याचं कारण काय डॉक्टर लोकांचा अभ्यास नाही आहे. काय हा कशा पद्धतीने रोग झाला का झाला कशामुळे झाला कुठल्या व्हायरसमुळे झाला. आता व्हायरस कंट्रोल करण्यासारखी वनस्पती सुद्धा माझ्या वडिलांनी सांगितलेली आहे की एखादा बॉम्ब फुटून गावात व्हायरस पसरला असेल त्याचा प्रतिकार करण्यासाठी अमुक अमुक वनस्पती हे वडिलांनी मला सांगितलेलं आहे. त्यावेळी त्यांनी बघितलेलं आहे ते प्रत्यक्ष. त्या माणसाच्या शरीरावर त्याचा व्हायरस कधी परिणाम होणार नाही अशी वनस्पती आहे. काय पण आम्ही ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि खरोखरच सांगायचं प्रामाणिकपणे सांगायचं हॉकीमध्ये एकत्र झाल्याशिवाय देश आपला वाचूच शकत नाही. बरोबर आहे. प्रताप काकांनी जे सांगितलं की हकीम आणि वैद्य एकत्र झाल्याशिवाय आपला देश वाचू शकत नाही ह्याच्यावरती त्यांनी पुन्हा पुन्हा दृढोच्चार केलेला आहे. खरं तर त्यांनी जे सांगितलेलं आहे की सध्याचं जे काही रासायनिक खतांमुळे झालेले दुष्परिणाम हे तर सर्वज्ञात आहेतच परंतु त्याचबरोबर योग्य निदान होणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे. डॉक्टरांची सुद्धा आवश्यकता आहे आधुनिक वैद्यकशास्त्राची सुद्धा आवश्यकता आहे हे सुद्धा ते सांगतातच आहेत की त्याला ते कुठेच अव्हेर करत नाहीयेत परंतु तिथपर्यंत जाण्यापूर्वीच जर त्याचं योग्य जर निदान झालं तर वेळेच्या अगोदरच तो रोग आटोक्यात येऊन तो माणूस पुन्हा एकदा निरोगी आयुष्य जगू शकतो. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जर ह्या वैद्यूंनी दिलेलं औषध किंवा झाडपाल्याचं औषध जे आहे ते कायमस्वरूपी त्या रोगाचा निपटारा करू शकते. काका तुम्ही आता जे सांगितलं म्हणजे तुम्ही फारच इंटरेस्टिंग काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु आता ही जी तुम्ही संस्था जी काही स्थापन केलेली आहे त्याच्या मार्फत आता तुम्ही आतापर्यंत किती मुलांना किती वैद्यूंना याचं शिक्षण दिलंय आणि ते तुमच्याकडे किती उत्साहाने येतात. जसं तुम्ही दर 1 तारखेला तुमच्याकडे माणसं येतात असं म्हणतात तर साधारण आपल्या जिल्ह्यातली किती माणसं तुमच्याकडे येतात आणि ह्याचं माझ्याकडे शिक्षण घेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली
188 लोक आहेत बर. आणि त्याच्यात 25-30 वैद्य नवीन शिकावं जसं त्यांना कळतं. आता माझ्याकडे गोव्यापासून, बांद्यापासून, चिपळूणपासून लोक म्हणजे शिक्षण म्हणजे मामलेदार पदवी घेऊन रिटायर झालेले लोक सुद्धा माझ्याकडे शिकायला येतात. बर. काय दुसरे राजापूरवरून पण माझ्याकडे शिकायला येतात, धुरी म्हणून आहेत. असे लांबून लांबून लोक खुद्द माझे जवळजवळ आमची या संस्था 129 आहेत, पण शिकाव माझ्याकडे भरपूर आहेत, त्याला हिसाब नसतो. काय पण मी त्याला मुळात प्रत्येकाला सांगतो की तुम्ही काय देत असाल ते फक्त आम्हाला सांगा, आमच्याकडून काय हवं असेल तर तुम्हाला आम्ही मागून देतो, तुम्हाला हवं तर देतो, न मागता देतो. पण औषधात दुसरी गोष्ट आयुर्वेदिकमध्ये माणसाने आशाही करू नये. बरोबर. ही धन्वंतरी अशी आहे की त्या काळात समुद्र मंथन झालं त्या काळातला हा विषय आहे. धन्वंतरी म्हणजे ही जी आपल्या कोकणात झालेली वनस्पती हा धन आहे खरं, पण ते ओळखण्याचं पाहिजे. आता तुम्ही एक सांगतो, छोटंसं एक तो सांगतो, वड ही एक झाड आहे, अनेक रोगावर त्याचा उपयोग होतो, सफेद कोडावर काळ्या कोडावर वडाचा उपयोग होतो. पण तो वड असा आहे की आयुष्यात त्याचं तपच पुरं झालेलं नाही. तो अजूनही वड हा तपस्वी आहे. हे जर तुम्हाला बघायचं, तुम्ही वडाच्या झाडाखाली जावा, टप टप करून तुम्हाला त्या पानावर आवाज येणार. प्रत्यक्षात बघितलेले अनुभवलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आवाज म्हणजे तो रडतच असतो आणि त्याच्या पानावर बघा काळे टिपके मिळणार पडलेल्या पानावर, त्याचं तप अजून पुरं झालेलं नाही. काय त्याचं पण वैशिष्ट्य मोठं आहे बघायला. वड हा चीज मोठी आहे, पण आपण त्याच्याकडे कुठे जातो, झाडांना लावतो, हे करतो, तोडतो, अर्थ नाही. वड सुद्धा हा असायला ही एक खरा या पृथ्वीचा एक धारण म्हणून वड, कडुलिंब, पिंपळ अशी जी काही वनस्पती आहेत ही ह्या धारणावर ही पृथ्वी संतुलन सांभाळलेली आहे. कारण वड हा जरी तपस्वी असतात, पिंपळ हा थंड आहे. हो. तो जेवढी हीट आहे तेवढी कव्हर करतो. अशी तुम्ही झाडं लावा. नुसते आता जो लाखो का करोड झाडं आपल्या सरकारने याच्यामध्ये लावली आहेत, काय कामाची? बरोबर. हवा आणि पाणी ह्याच्यासाठी. पण त्या झाडाखाली लाखो जीव जगतायत, त्याचं संवर्धन कोण करणार? बरोबर. म्हणून मनुष्य म्हणा, डॉक्टर म्हणा, कोण म्हणा, प्रत्येक गोष्टी प्रत्येक अवयवांच्या गरजेच्या आहेत. प्रत्येकाला त्याची गरज आहे. आता वनस्पती लावलाच नाही झालं ना, त्यांना प्रोत्साहन देणारी खाली बारीक सारीक कोण ती त्या झाडाला वनस्पतीला प्रोत्साहन देणार आहे. बरोबर. तेव्हा ते झाड वाढणार आहे तुमचं. नुसतं पाणी घालून किंवा होऊन ते झाड वाढणार नाही. जसे आपल्याला शरीरावर चालायला नस आहेत तसे त्यांचे ते नस आहेत. बरोबर. वनस्पतीचे एकमेकांना पूरकरित्या ते वाढत असतात. जसं आपलं शरीर, आता तुम्ही समजा आपण आपलं शरीर जे काय हवं ते आम्ही मागून घेतो. ताण लागली पाणी पितो, जेवण खातो, चिकन खायची वेळ चिकन खातो. बरोबर. म्हणजे लहरी आहेत त्या. आपल्या शरीरात जे हवं ते मागून खातो. कुठे जायची गरज नाही, त्याला गरज नाही ते मागणार, इच्छा होणार तुमची, त्यावेळी तुम्ही खाणारच. दुसरी गोष्ट म्हणजे बॉयलर ह्याच्यामुळे रोगाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आता ते तुम्हाला सांगतो का वाढलं, कसं वाढलं. हे इलेक्ट्रिक तयार झालेल्या गोष्टी आहेत. काय आता समजा तुम्ही एखाद्या घरामध्ये वायरिंग केली, फिटिंग केली आणि 1 वर्षांनी ती खोलून बघा त्या वायरीची परिस्थिती काय होते. मग हे चिकन खाल्याने, बॉयलर चिकन खाल्लं, आपल्या शरीराची परिस्थिती काय होईल? हाडं आपली पुरी टिसू होणार आहे. त्याच्यामुळे मनुष्य कमजोर, कारण स्वस्त मिळतंय. बरोबर. कमजोर झालं म्हणून शरीर कमजोर झालं कळतं नाही. एखादा तुमचं दागिना मोडलं तुम्ही रिपेअर करू शकता. बरोबर. पण तुमचं शरीर जर खालावलं तो रिपेअर होणं मुश्किल आहे. क्या बात आहे. बरोबर. काय ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला खाणं पाहिजे का पाहिजे. आता खाण्यात सुद्धा एक पद्धत आहे. आता पूर्वीच्या लोकांना जर बघायला गेलात तुम्ही, त्यांना औषध नव्हतं, काही नव्हतं. काय ते नियमाचं पालन करत होते. काय आता मी काढून टाका काय आला यम आला त्या ठिकाणी, कारण आम्ही अगोदर कायव खात गेलो, यमाक जवळ बोलवतच गेलोय. ह्याच्या काळात सर्व नियम महत्वाचे आहेत. कारण पूर्वीचे लोक सकाळी उठल्यावर खाल्लं ना खाल्लं केलं, शेतावर गेले, दुपारी 12-2 वाजेपर्यंत काम केलं, दुपारी आले, भरपूर ते जेवले काय, आणि संध्याकाळी परत कामाला गेले. संध्याकाळी 6 वाजता आल्यानंतर ते कधी अंगावर झोपायला मिळतं, खाल्लं ना खाल्लं केलं झोपायला.
याचं कारण काय? त्याने दुपारी जे अन्न खाल्लं ते आपल्या शरीरात, आपल्या अवयवांना मजबूत लागलं काय, म्हणून त्यांना कुठल्या पद्धतीने रोग न होता. याचं कारण काय? तसंच सकाळी लहान मुलासारखं काय, दुपारी राजासारखं जेवायचं, संध्याकाळी भिकाऱ्यासारखं काय. ही खाण्यावर सुद्धा आपल्या शरीराचं कंट्रोल आहे काय. पण आपण काय मिळालं तर खाऊया, सकाळी खातो, संध्याकाळी खातो, दुपारी चिकन, दुपारी खाणार, संध्याकाळी. आता समजा चिकन पचायला 36 तास लागतात, बरोबर की नाही. पण आता ते जाऊन 3 टाइम खाल्लं, 36 झाले तास किती तुमच्या पचन लोड झाला, दुसऱ्याशी पिंत झालं, कुठे वॉमिट होते, कुठे काय होतं, म्हणजे शरीराला तर लागलं, बरोबर काय. अशा गोष्टी त्या प्रत्येक माणसाने, रोग महत्वाचा नाही, माणसाने नियम हे महत्वाचे आहेत. नियमात चालल्यानंतर तो रोगावर ऑटोमॅटिक प्रतिकार करू शकतो, बरोबर. आता बघा कोरोनाच्या बाबतीत कोणी तोंड बांधा, हे म्हणा, काही लोक ना काय तोंड बांधायचे, कसे फिरत होते, काय फिरत होते, कुठे मारत होते, काय करतो, तेवढं पुरतं आहे. हा काय होणार आहे काय, म्हणून ह्या रोगाचा जास्त प्रतिकार झाला. तेच जर सरकारने घातले नियम, त्यांनी पाळले असते, आपले नियम, 4 माणसं जाताना मास्क बांधून जायचं, अमुक माणसाचं, पण थोडक्या दिवसापुरतं ते कायम तुम्हाला सांगत नव्हते, बरोबर. हे जर तुम्ही नियम पाळला असता तर एवढा रोगाचा फैलाव झाला नसता. पण आम्हीच नियम तोडले, पण रोगालाच आम्ही बोलावलं, मग काय त्याला दोष कोण? सरकार नाही, बरोबर काय, दोषी आपणच आहोत आणि सरकारला शिवायचंय, बरोबर. काय गरज आहे त्याची? एकूणच या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही तुमच्या संस्थेच्या माध्यमातून म्हणा किंवा तुम्ही वैयक्तिकरित्या म्हणा, एक इथे वनौषधींची बाग तयार केलेली आहे आणि तिथे तुम्ही अनेक दुर्मिळ वनौषधी सुद्धा म्हणजे लावलेल्या आहे, त्याची लागवड करता. मगाशी आपल्या चर्चेमध्ये बोलताना तुम्ही म्हणालेला की प्रत्येक वनस्पतीची काढण्याची एक पद्धत असते आणि ते त्या पद्धतीनुसार जर त्या वनौषधींचं जर औषध जर दिलं तर ते अधिक उपकारक आणि अधिक उपचारक होते. काय असते पद्धत, म्हणजे कशा पद्धतीने वनस्पती काढायची? वनस्पती काढल्यानंतर ती वनस्पती सावलीमध्येच वाळायला पाहिजे, कारण त्याचे प्रत्येक वनस्पती काही गुणधर्म असतात. आता ते गुणधर्म तुम्ही कसे ओळखायचे? तर कुठल्या वनस्पतीचं पान खाल्यामुळे त्याची चवी बदलत जाणार, जसं लास्टला त्याचा रस निघून जातो ते शेवटपर्यंत ते सगळं, म्हणजे त्याच्या चवीवरून त्याची गुणधर्म ओळखायचे असतात. दुसरी गोष्ट, वनस्पती आता उन्हामध्ये तापवायची नाही काय, कारण त्याचे गुण बाष्पीभवन होऊन ते निघून जातात. ही वनस्पती कुठल्या पद्धतीने सावलीमध्ये वाळवून काय ते करायचं. दुसरी गोष्ट, वनस्पती काढण्याची पद्धत काय, अशा वनस्पतीचे नियम आहेत की जिन्या एखाद्या घराचं घरटाण झालेल्या जमिनीची वनस्पती काढायची नाहीत, रोड लाईनीची वनस्पती काढायची नाहीत का. त्याचं कारण काय, घराचं घर तिथे नपुसक सगळं झालेलं, घराच्या घरामध्ये ते कोणाचं काय राहिलेलं असतं, अशी वनस्पती आपण खाऊन त्याचा उपयोग नाही. दुसरी सुद्धा रोडला लावलेली वनस्पती आहे, तिथे ऍक्सिडेंट झालेले लोक असतात, काही असतात, काही आत्मा त्याच्यावर तळमत असतात काय, त्याच्यामुळे ती वनस्पती काढायची नाही. दुसरी गोष्ट, वनस्पती काढताना 12 इंचाखाली वनस्पती असेल त्याला विडा ठेवायचा, 12 इंचानंतर वनस्पतीला नारळ ठेवून निमंत्रण देऊन काढायचं काय. एकदम कुठल्या वनस्पती जसं सरहद्दीवर केव्हाही कोणावर घाला करतो असं नाही करायचं आपण. जर अशी केव्हाही जर आपण काढलं तर तिचा अपमान होतो काय आणि नियमभंग होतो काय. आता समजा एखादा घाबरलेला प्राणी असेल आणि त्याच्यावर तुम्ही गेला तो हेच राहणार, बरोबर. पण त्याला जर नाही अमुक टायमिंगला मी येणार आहे, त्याला माहिती अमुक माणूस मला भेटायला येणार आहे, बरोबर. अचानक तुम्ही गेलात तर तो घाबरणारच ना, बरोबर. पण सांगू ना अमुक दिवशी तुझ्याकडे मी येणार आहे, त्याला माहित आहे माझ्याकडे माणूस सांगून गेलाय का. असं सुद्धा वनस्पतीचे काळ आहेत. दुसरी गोष्ट, वनस्पती काढताना जास्तीत जास्त वनस्पती अमावास्या दिवशीच काढायची, कारण त्या दिवशी प्रत्येक वनस्पतीची वाढ साठलेली असते आणि त्याचा संपूर्ण गुण त्याच्यातच मिळालं नसतात, म्हणून अमावास्या दिवशी अशा वेळा ती वनस्पती काढायची. आता वनस्पती काढण्याचे पद्धती अशा चंद्रावरती आहेत. चंद्र त्याचा छोटा छोटा होत जातो, नंतर पौर्णिमे दिवशी मोठा होतो. तसे वनस्पती पण आहे, कुठल्या काळात अमावास्या दिवशी कुठली काढायची, पौर्णिमे दिवशी कुठली पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी कुठली काढायची, असे कंट्रोल आहे. जसं चंद्र लहान होतं तसं वनस्पतीचे सगळे गुण कंट्रोल होत जातात तिथल्या तिथे.
आणि पौर्णिमेची एकदम फुल होतं, म्हणजे फुल होतं तो, म्हणजे सगळे वाढायला लागतात. असे वनस्पती नियम आहेत. वनस्पती नियमात तुम्ही वागला, मगाशी तुम्हाला सांगितलं नियम मी काढून टाकलं, यम निर्माण होतो. बरोबर. तसंच हा प्रकार आहे. नियमात तुम्ही वागल्यानंतर कुठल्याही रोगावर प्रतिकार करायला असाध्य असली कुठलीच गोष्ट नाही. बरोबर. काय? पण आता जसं तुम्ही म्हणताय ना, म्हणजे माझी एक आता बोलता बोलता माझी एक शंका अशी आहे, आता जे आपण म्हणालात की वनस्पती काढण्याचे सुद्धा काही नियम आहेत. अमावास्येला जास्तीत जास्त वनस्पती काढाव्यात, त्याच्यामध्ये जास्ती तत्व एकवटलेली असतात बरोबर. किंवा जे काय असेल ते. बरोबर. परंतु ह्या ज्या आपल्याकडे एवढ्या मोठ्या मोठ्या आयुर्वेदिक कंपन्या आहेत, त्यांची एवढी दररोज लाखो ह्याचं प्रोडक्शन सुरू असते. बरोबर. ह्या वनौषधी ज्या असतात म्हणजे त्याला सुद्धा वनौषधीच दिल्या जातात. मग हे नियमानुसार काढलं जाते का? आणि त्याचा मग आता असं म्हटलं जाते की बाबा XYZ कंपनीचं पहिल्यांदा औषध चांगलं मिळायचं, पण आता काय त्याचा तेवढा उपयोग होत नाही. त्याचं कारण याच्यामध्ये आहे असं वाटते का तुम्हाला? हा, याचं कारण असं आहे, ती वनस्पती व्यवसायासाठी काढली जातात, व्यापार करण्यासाठी काढले. त्याला काळ धर्म वेळ ही बघितली जात नाही. काय त्याच्यामुळे केव्हाही जाऊन काढायची, फक्त कंपनीला घालायचीच आहे आपल्याला ना, पैसाच कमवायचा आहे. काय ह्याच्यामुळे ती वनस्पती वेळेत काढली जाते हे आम्ही सांगू शकत नाही. आणि माझा अंदाज आहे की एवढी वनस्पती कंपन्या तणाने पुरवणारी कंपनी वेळेत काढली जाणारच नाही. बरोबर. का ती अवेळीच काढलेली असणार. वेळेत काढलेली वनस्पती जाणार कंपनीला तणाने पुरवली वनस्पती. आता मला सांगा, आता एखादी वनस्पती तुम्हाला वेळेत काढायची असेल, ही वनस्पती काही ठिकाणी तुटक असते, आता टनभर द्यायची आहे. हो. म्हणजे वेळ बघत बसलं तर किती महिने लागतील त्याला. बरोबर. हा, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी टन भर वनस्पती त्यांना ते पोचती करतायत. बरोबर. म्हणजे ह्याचाच अर्थ की ती वेळेत काढली जात नाही. बरोबर. आता प्रत्येक प्रदेशानुसार त्या त्या वनस्पतींचे गुणधर्म बदलतात असं आपण म्हणालेलं हो होतं. हो हो. आता आपला हा कोकण प्रांत आहे, समुद्रकिनारा आपल्या जवळ आहे. बरोबर. मग इथल्या वनस्पती किंवा इथलं औषध समजा एखाद्या घाटावरचा माणूस आला तर त्याला ते उपयुक्त होते का? काय आपल्या कोकणातली वनस्पती अशी आहे, ह्याचं जर बघायला गेलं तर समुद्र किनाऱ्याची म्हणजे समुद्राची हवा ज्या ज्या वनस्पतीला लागते ती वनस्पती स्ट्रॉंग असते. ओके. बर. काय आता कुठलीही झाडं बघा तुम्ही, हापूस आंबे बघा कुठले, ज्याला डायरेक्टली आता माड बागायती बघा तुम्ही, हो. त्यांना पाण्याची काय गरज नसते, पण ती हवेवर जगते. समुद्राची जी हवा असते ती खरी वनस्पतीला पौष्टिक असते. बर. आणि ती वनस्पती चांगल्या पद्धतीने त्याचा दावणार. आता आपल्या कोकणातली तुम्ही वनस्पती बघा, इतर ठिकाणची समुद्रापासून लांब असणारी वनस्पती बघा, काय तिच्यात ह्याच्यात फरक मिळणार. वनस्पती गुणधर्मात तसा फरक मिळणार. काय अशा काही गोष्टी आहेत. पण जरी वनस्पती आपल्याकडे असली म्हणून त्याचा दुरुपयोग करून चालत नाही. कुठल्या वनस्पतीत कधी दुरुपयोग आपल्याला हवं तेवढंच काढा आणि त्याचा उपयोग करा. दुसरी वनस्पती काढताना एखाद्या झाडाची साल तुम्हाला काढायची असेल 5 फुट वरची काढायची, खालची नाही काढायची. आणि साल काढताना आतली अंतराळ साल तिची दुखावली नाही पाहिजे, परत त्याची साल मिळायला पाहिजे. पण आजकाल व्यापारी लोक ते नाही करत, मुळासाठी त्याच्या याच्या बुंद्यापासून पासून घेतात वनस्पती वापरतात. बरोबर. ते चुकीचं आहे. काय बरोबर. त्याची अंतराची पातळ साल असते तिला दुखवायचं नाही, का पुढच्या वेळेत तुम्हाला ती मिळणार आहे. एकदम जर मुळापासून झाड मरून जाणार आहे. बरोबर. काय ह्याचा विचार कोण कर, पैशाचा फक्त विचार करतात, आम्हाला पैसे कसे मिळतील याच्यातून, त्याचा विचार करतात. बरोबर. काय असे आता कमर्शियली अनेक क्षेत्रामध्ये कमर्शियली म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला की पैशासाठी म्हणून अनेक काही गोष्टी केल्या जातात. सध्याचा काळच तसा आहे की फास्ट जमान्यामध्ये पटपट होण्यासाठी आणि परत पैसे मिळवण्यासाठी म्हणून काही अनुचित सुद्धा प्रकार केले जातात. परंतु जे तुमच्यासारखे वैद्य आहेत की जे गावामध्ये राहून कित्येक वर्ष, आता तुम्ही 40-45 वर्ष सेवा करताय, तुम्ही ज्या ठिकाणी राहताय ते खरं म्हणजे हा स्वर्ग आहे, कारण एवढ्या सुंदर वनौषधींच्या माहोलामध्ये तुम्ही राहताय. परंतु त्या मानाने, ज्या मानाने म्हणजे इतर लोकांचं, इतर वैद्यांचं जीवनमान आर्थिकदृष्ट्या उंचावलं जाते
त्या दृष्टीने तुमच्याकडे येणारे जे पेशंट असतात ते गरीब असतात, कुठून तरी लांबून आलेले असतात, किंवा सगळ्यांकडे जाऊन फिरून काहीच उपचार त्यांना मिळालेला नाहीये किंवा त्यांना रिझल्ट त्याचा मिळालेला नाहीये, म्हणून मग शेवटी तुमच्याकडे जाऊन एकदा ट्राय तरी करून बघूया म्हणून आलेले असतात. मग याच्यातून तुम्हाला मिळणारं समाधान कशा प्रकारचं आहे? मला एकच आहे, तो रोग असो, पैशाला मी किंमत देत नाही. परमेश्वराने मला जन्म दिला त्यावेळी खाणं पिणं राहणं सगळं त्याने दिलेलं आहे. आता कोणाकडे मागून मला ते काय मिळणार नाही. समजलं ना? एखादा पेशंट, असाध्य पेशंट बरा झाला ह्याच्यातच माझा समाधान आहे. आणि वैद्यांना पण हे सांगतो, पैसा बघू नका, तुम्हाला परमेश्वर जन्म दिला, तुम्हाला खाणं पिणं सगळं दिलेलं आहे. आता शोधायची काय गरज? आता मागला तर तो कपाटात तर काढून तुम्हाला देणार नाही तो. बरोबर. काय पूर्वी त्याला लिखाणच आहे, सतीनं लिहिले, जन्म झाला तर लिहिले, तो अमुक टाइमला अमुक करतो, अमुक शिक्षण करणार, तू 12वी 15वी होणार, तू मास्टर होणार, हेड होणार, सगळं त्यावेळेस तुम्ही लिहिलेलं आहे. पण त्या पद्धतीचे त्याला गुरु लागलेले, कुठल्या कुठल्या क्षेत्रात जाण्याला गुरु लागलेले आहेत. म्हणून मी प्रत्येक वैद्याने सांगितलं, पैशाची किंमत तुम्हाला पोट भरणार. असे काही वैद्य पण आमचे आहेत की रानमाळ सोडून एखाद्याला रोगाला औषध आणून देतात आणि देईल ते काहीतरी घेतात. बरोबर. आता मागे इथे माटवकर म्हणून माझे वैद्य आहेत, गुरांची इथे शिकायला येतात. तर त्याची गुरं आजारी पडली होती. तो 15 ते 16 लाखाचा एक बैल, असे मोठे बैल त्याने वाचवले त्या माणसाने. त्याला देणार किती तो? 200 रुपये. मग त्या वैद्यूचा जाण्याचा खर्चच भागला. 12 लाखात 13 लाखाचा एक बैल त्याने वाचवला, असे 4 बैल त्यांनी वाचवले. काय तरी आम्ही वैद्यांना सांगितलं, असं देईल ते घ्यायचं, त्याचं समाधान होऊ देत. त्याचं एवढंच नाही बोलायचं, औषध माझ्या बैलाला बरं वाटलं. बरोबर. एवढंच समाधान आहे. ह्याच्यावरच तुम्ही मोठे व्हा, ह्याच्यावरच सगळं काय ते करा. हे मी प्रत्येक वैद्याने शिक्षण दिलेलं. बरोबर. पैशाकडे बघू नका. तो पेशंट कधी बरा होईल? आता तुमच्याकडे आल्यानंतर पैसे बघू नका. तो पेशंट बरा, दुसरे आणि किती 4 पेशंट आम्हाला तो आणून देणार आहे. बरोबर. मग ते पुण्य लागणार. एखाद्या घराला पाय लागणं हे अतिथी समजलं जातं पूर्वीच्या काळात. दुसऱ्याच्या घरी मनुष्य जाणं, आता पण राजस्थान वगैरे हा प्रथा आहे. एखादा बाहेरचा माणूस गेला तर अतिथी समजतात त्याला. हातपाय दूर जेवणावर ताटावर कणे बी नाही म्हणून अतिथी. बरोबर. त्या बुद्धीला आपण सांग, आपल्या घराला पाय लागतात म्हणजे ते अतिथी परमेश्वर आहे. तो सुद्धा एक आत्मा आहे. त्या काळात परमेश्वराने तुझ्याकडून त्याचं भलं व्हावं हे लिहिलेलं असेल तर. बरोबर. जशी आम्ही देवाची जाऊन पूजा करतो, तो आत्मा परमात्मा. जगात आत्मा ह्याच्याशिवाय दुसरा परमेश्वर नाही. आत्मा हाच खरा परमेश्वर. तुम्ही आत्मा देवाला, प्रत्येक देवळामध्ये गेला सगळं देवाला बघिततात, आत्माला बघितला काय? आत्मा तो प्रत्येकाचा शांत झाल्यानंतर कोणाला त्याचं हे होणार ना, ते तर समाधान मानायचं. तो रोगी बरा झाला, बरं तर देऊ दे नको, पण ते आत्मा शांत नाही व्हायच्यावर आल्यानंतर मला बरं वाटलं. मला तेवढं म्हटलं खूप झालं, खूप मिळालं आपल्याला, आणखी काय होय? बरोबर. आता मी जातो, मी औषध फिरून देतो कोणाला काय? आता कुठे गेलो, कुठे उभं राहिलं, कोणीही गाडीवर थांबवतो, चला बसा, तेच ते पुण्य. म्हणजे टाइम वेस्ट करायला मला लागत नाही. तो परमिशन मध्ये देत नाही मला, जायचं ते नसेल तर कोणतरी येतं, चला बसा. फायदा ह्याचा हाच आहे. बरोबर. जिथे 100 रुपये टिप केला आणि तिथे तुम्ही 2 रुपये लागले इथे यायला, मग ते पुण्य केवढं मोठं झालं. बरोबर. हे पुण्य कमवण्याच्या मागे आहे. पण आजकाल त्याच्याकडे कोण बघत नाही. पैसा मिळाला आज, उद्या नाही मिळायचं, आता पोट भरलं खूप झालं. पण आम्ही उद्याचा विचार करतो. ही वनस्पती आज काढली तर उद्या तुम्हाला मिळेल की नाही. बरोबर. तिथं नष्टाच होता कामा नये. या पद्धतीने आम्ही वनस्पती संपूर्ण काढली जातात. बरं. आणि अशा पद्धतीचं पालन पोषण केलं तर खरोखरच या जगात असे काही वनस्पतीला औषध घ्यायला पाहिजे पोटात. असं काही वनस्पती अशी आहे तुम्ही घरात शेजारला तुमच्या साथीचे रोग तुमच्या जवळपास येणार पण नाही. ही जर जगामध्ये वनस्पती लावली तर ते ग्रामपंचायत शाळा म्हणा अशा ठिकाणी अवश्य ही वनस्पती लावावी सरकारने. शाळा, ग्रामपंचायत, सार्वजनिक शिक्षण, कोर्टात अशी कारण कोर्टामध्ये अनेक जातीचे, अनेक रोगाचे अनेक रोग लिहिलेले असतात. त्याचा संसर्ग होऊ शकतो. शाळेत सुद्धा अनेक मुलं अनेक ठिकाणी आलेली असतात. पण ह्या संसर्ग रोगाचं हे होऊ नये याच्यासाठी वनस्पती ही प्रत्येक शाळेने किंवा
प्रत्येक ग्रामपंचायत साधारण क्षेत्रात तरी अवश्य लावावी. बरोबर. त्याच्यामुळे आपल्या रोगाचं निर्मूलन होऊ शकतं आणि रोगाचा नायनाट होऊ शकतो. नक्कीच. एकूणच आपण बघितलं की जिज्ञासा धन्वंतरी वनौषधी केंद्र या माध्यमातून प्रताप पवार हे गेली 45 वर्ष या परिसरातल्या लोकांना औषधोपचार करतायत. तसं बघितलं तर वैदू म्हटलं तर प्रत्येकाचं नाक थोडंसं मुरडलंच जाते की हा वैदू आहे, हा काय औषध देणार आहे, आणि सध्याच्या जमान्यामध्ये ह्या झाडपाल्याच्या औषधाने काय तसा फरक पडणार आहे का. परंतु आत्तापर्यंत गेले आपण जवळजवळ 15, 20, 25 मिनिटं आपण प्रताप काकांचे विचार ऐकत होतो. साधे सोपे विचार आहेत. त्यांनी प्रांजळपणे कबूल केलेलं आहे की माझं शिक्षण नाही, माझे वडील तेव्हा कराचीला हकीमांबरोबर असायचे आणि त्यांनी जे ज्ञान दिलं, त्यांच्या वडिलांनी त्यांना जे ज्ञान दिलं, त्याच्यातून त्यांनी ही सगळी जी काही वनौषधींची संपदा आहे ती गोळा केलेली आहे. आणि अत्यंत प्रभावीपणे किंवा ठामपणे त्यांचं असं सांगणं सुद्धा आहे की जर तुम्ही नियमाने वागलात तर तुमच्याकडे यम येणार नाही. फार सोपं आणि साधं गणित जीवनाचं आहे आणि जगण्याचं आहे, आणि ते खरं सुद्धा आहे. कारण ते ज्या परिसरात ज्या सराउंडिंगमध्ये राहत आहेत ते जर बघितलं तर निश्चितच त्यांच्या सुद्धा जीवनाचं जे काही रहस्य आहे, त्यांच्या आनंदीपणाचं रहस्य आहे ते या सगळ्या परिसरातच आहे. आणि किंबहुना या सगळ्या परिसरात असलेल्या झाडांचा त्यांच्यावरती जो काही झालेला परिणाम आहे त्यात सुद्धा आहे. निश्चितच त्यांनी जे काही सांगितलं की जी झाडं आज इतर ठिकाणी लावायला दिली जातात, इतकी कोटी वृक्ष लागवड, तितकी कोटी वृक्ष लागवड, त्याऐवजी जर त्यांना पर्टिक्युलर काही जर झाडं दिली तर, आणि त्याच्यातून जर उत्पन्न घेण्याचं जर त्यांना जर टेक्निक जर सांगितलं तर इथल्या कुठल्याही मुलाला मुंबईला नोकरीला सुद्धा जाण्याची गरज लागणार नाही असं ते चॅलेंजवरती सांगतात. आणि ते खरं सुद्धा आहे. परंतु कालौघामध्ये फास्ट जीवनाच्या मागे लागलेली आपल्यासारखी माणसं ही हे सगळं कुठेतरी विसरत चालली आहेत. आणि हा जो काही प्रचंड समर्थ असा जो आपला भारतीय संस्कृतीचा वारसा आहे तो कुठेतरी लोप पावत चाललेला आहे. मात्र प्रताप काकांसारख्या माणसांनी आपल्या परीने हे सगळं जे काही वैभव आहे हे जिवंत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा वापर अत्यंत प्रभावीपणे इतरांना सुद्धा करून दिलेला आहे. निश्चितच त्यांनी जे सांगितलं की मला आज कुठेही अडावं लागत नाही, आणि हे जे समाधान आहे ते त्यांच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे दिसत असते. एकूणच या वैदूंसाठी निश्चितच या माध्यमातून तरी काहीतरी एकत्रीकरणाचे प्रयत्न व्हावेत, आणि वैदूंची हकीमांची जर संघटना जर झाली तर निश्चितच त्यांच्या दृष्टिकोनातून या पृथ्वी तलावावरती किंवा भारतामध्ये किमान असाध्य असा रोग कुठलाच राहणार नाही. या त्यांच्या ज्या काही कल्पना आहेत त्या मूर्त स्वरूपात पुढे त्यांना चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट मिळू अशी आपण आशा करूया. काही जे रोग असे आहेत की जे सर्रास कोकणामध्ये काही ठिकाणी आता आढळायला लागलेले आहेत, त्वचा रोग म्हणा किंवा तत्सम स्किनच्या संबंधातले आजार म्हणा, त्याच्यावरती कशा पद्धतीने उपचार किंवा कशा पद्धतीने इथल्या वनस्पती त्या रोगांवरती उपकारक ठरतात, काय सांगाल त्या संदर्भात? सांगायचं म्हणजे ज्याचं वाघेटी अशी एक वनस्पती आहे, तिला पूर्ण असे काटेच असतात, पूर्ण अशी वाघासारखी नखं असतात. बरोबर. कारण त्याचं जवळ जरी नख लागलं तर तुम्हाला पॉयझन सारखा प्रकार होऊ शकतो. कारण एकदम ते बाजलं की लगेच पॉयझन सारखं होतच त्याचं. त्याची जी पानं आहेत ती पूर्ण व्यवस्थित हलक्या हाताने काढायला लागतात. जर माणसाला जर त्वचा रोग असली तर म्हणा नायटा, वेची म्हणा, तर वेचीमध्ये नाही म्हटलं तरी 22 प्रकार आहेत. 22 प्रकारची वेची आहेत. कारण कसं डॉक्टरच्या ट्यूब लावून काय कमी होत नाही. पण अशा ही जी वनस्पती आहे ती व्यवस्थित स्वच्छ धुवून मिक्सरला पूर्ण अशी त्याची चटणी बनवून ती कशी त्याचे दुधातून जर 1 चमचा 80 पोटी ब्रश केल्यावरती घेतली तर त्याचा रिझल्ट चांगला आहे. कारण पूर्ण जी जंतुनाशक आहे आणि त्याचा जर चोथा पूर्ण तुम्ही शरीराला लावला तर बरंचसं तुमचं शरीरातलं जे वेचीचं प्रमाण आहे ते लगेच कमी होत आहे. कारण मी हे सगळं वापरात आणलेलं आहे आणि याचा रिझल्ट पण चांगला आहे. पेशंट चांगले बरे होतात. तर ह्याचा रिझल्ट जो आपली जी वेची आहे ती पूर्ण बरी होईपर्यंत त्याचा चोथा लावणं गरजेचं आहे आणि 80 पोटी दुधातून घेणं पण गरजेचं आहे. आणि वातूड कुठचंही काय खायचं नाही. भाजल्या मसाल्याचं चिकन, नॉनव्हेज, मग तळलेले मासे हे तर खायचंच नाही आहे. पूर्ण कसं त्याने ते कंट्रोल करायलाच पाहिजे बरं व्हायचं आहे तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आपल्या
शरीरात पाण्याचं प्रमाण कमी आहे. आपल्याला जर ताण लागली तरच आपण पाणी पितो आहे. तर काय आपलं पाणी कसं घामावाटे लघवी वाटे हे निघतच असतं. तर प्रत्येक जण कसं आहे एकदम तर 5 लिटर पाणी पिऊ शकत नाही. तर त्याला एक पर्याय आहे, तर आपण तासाला 1 ग्लास पाणी पिलं तर झोपेपर्यंत आपलं 5 लिटर हे पाणी जाणारच आहे. आणि कुठलंही औषध घेताना वैद्याच्या सल्ल्यानुसार घेणं गरजेचंच आहे. आणि काय प्रमाण कसं काय आता मी तुम्हाला सांगितलं आहे, दुधातून 1 चमचा ते रस घ्यायलाच पाहिजे आणि चोथा आहे ते आपल्या शरीराला लावायलाच पाहिजे स्वागेटीचा. आणि हे जे बनवलेला जो औषध आहे ते बॉटलमध्ये भरून फ्रीजात ठेवणं पण गरजेचं आहे. बरोबर. बाहेर ठेवले तर त्याची कशी नाशिवंत आहे, हे औषध पूर्ण नाशिवंत आहे. आणि ते जर फ्रीजात ठेवलं तर चांगलंच आहे, कारण ठेवणं गरजेचंच आहे. बरोबर. आणि ते तुम्ही जसं तुम्ही 8 ते 8 दिवस वापरायला पाहिजे. 8 दिवसानं परत नवीन करून ठेवलं फ्रीजामध्ये तर चालतं आहे, तर त्याचा रिझल्ट चांगलाच आहे. आणि दुसरी गोष्ट पवार साहेबांनी सांगितलं आहे, आज आपली ही सप्तरंगी आता कसं टेन्शन डायबिटीसला औषधच नाही आहे. बरोबर. कारण टेन्शन घेतल्यानंतर त्याचा डायबिटीस आणि वाढणारच आहे. बरोबर. त्यात सप्तरंगी अशी आहे की सप्तरंगीचं जर ओलं पाळ म्हणजे सरांनी सांगितलंच आहे, आमंत्रण देऊन हे काढणं गरजेचंच आहे. बरोबर. जर तुम्हाला उद्या सप्तरंगीचं पाळ काढायचं असेल तर त्या वनस्पतीला आमंत्रण आदल्या दिवशी द्यायला पाहिजे. बरोबर. आणि कसं सूर्योदयाच्या अगोदर वगैरे काढायला पाहिजे, नाही तर सूर्यास्तानंतर काढायला पाहिजे. ते जर ओलं पाळ आपण व्यवस्थित स्वच्छ धुलं आणि हे आपली उजळून जर 1 चमचा घेतला ओलं पाळ तर तुमचा आधी डायबिटीस बराचसा कंट्रोल राहणार आहे. बरोबर. डायबिटीसला एकदम चांगलं काम करत आहे. आणि जर धुपणीचा प्रकार असेल तर लेडीजच्या अंगावर लाल होत आहे, सफेद होत आहे, तर ते ओलं पाळ जर दुधातून जर 7 दिवस किंवा धुपणी बंद होईपर्यंत घेतलं दुधातून तर त्याचा रिझल्टच चांगला आहे. कारण ते एकदम गुणकारिक आहे. सर्व रोगावरती चालतं, ते धावऱ्यावरती चालतं, नागिनीवरती चालतं. आणि मग सांगायचं म्हणजे कॅन्सरवरती तर चांगलंच गुणकारिक आहे. ते जर ओलं पाळ जर तुम्ही गोमूत्रातून 1 चमचा सकाळ संध्याकाळ घेतलं तर जर 3 महिने कंटिन्यू घेतलं तर कॅन्सर सारख्या रोगावरती मात करू शकतं. बरोबर. जेवढे ओलं पाळ आहे त्याच्यात गुण जास्त आहेत. बरोबर. आणि ते तुम्हाला शरीराला चांगलं साथ देणार आहे. बरोबर. म्हणजेच काय की एकूण ह्या ज्या काही वनस्पती आहेत ते त्यांच्या प्रकृतीनुसार जर काढल्या आणि पेशंटच्या मानाने म्हणजे त्याचं जे काही त्याचं स्वतःचं हे आहे त्या मानाने जर त्याचा जर डोस त्या पेशंटला किंवा त्या रुग्णाला जर दिला तर निश्चितच ह्याचा फार परिणामकारक असा परिणाम चांगला होऊ शकतो. आता जसं तुम्ही म्हणालात की काही तळलेलं खायचं नाही, चिकन खायचं नाही, मग हे वनौषधींच्या औषधी घेताना किंवा वैद्यंकडच्या ह्या ज्या काही औषधी घेताना फार काय म्हणायचं त्याला पथ्य पाळावं लागते का? अच्छा. म्हणजे पथ्य पाळल्याशिवाय जर पथ्य पाळलं तरच ते औषध त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने दाखवू शकते. तळलेलं भाजलेलं खाल्लं की शरीरात आणि आपल्या उष्णता वाढते. आणि हे औषध कसं पूर्ण थंड आहे आणि तुम्हाला शरीराला चांगलं साथ देणारच आहे. जर आपण पथ्य पाणी केलंच नाही तर शरीराला हे औषध कसं साथ देणार? बरोबर. डॉक्टर पण सांगतच असतो हे खायचं नाही ते खायचं नाही, की शेवटी पथ्य असतात ना गोळ्या दिल्यानंतर. बरोबर. तर आमचं पण औषध कसं आहे पथ्य पाण्यावरतीच आहे. कारण जेवढं पथ्य करणार तेवढं तुम्हाला रिझल्ट फास्ट आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता बरेच जण आता मॉर्निंग वॉकला जातात. ते कसं आहे जर तुम्ही संडास साफ करून जर पहिल्यांदा प्राणायाम केला तर तुम्हाला रिझल्ट चांगलाच आहे. प्राणायाम 21 वेळा करा, कपालवरती 21 वेळा करा आणि नंतर चालायला धावायला जा. तुमची जर आतून जर रोगप्रतिकार शक्ती कमीच असली मग ते तुम्हाला ते धावण्यातून मिळणार नाही. योगा पण त्याला जोड शब्द आहेत, त्या योगाला पण विसरून चालणार नाही. कारण जेवढं तुम्ही योगा कराल तेवढं तुमचं शरीर एकदम तुम्हाला व्यवस्थित साथ देणार, आतून स्ट्रॉंग राहणार आणि कोरोना सारख्या विषयाला पण मात करणारच. कारण तुमची रोगप्रतिकार शक्ती योगानेच वाढणार आहे. प्राणायाम कपालवरती करणे गरजेचंच आहे आणि प्रत्येकाने करायलाच पाहिजे आहे. कारण कसं आहे नुसतं सकाळी उठून ब्रश करून चालायला जातो हे आपलं चुकीचं आहे. कारण कसं आहे संडास पहिल्यांदा साफ करायचा, प्राणायाम करायचं 21 वेळा, एकदम फास्ट करायचं नाही. 10 वेळा केल्यानंतर थांबायचं, जरा 2 ते 3 मिनिटाची रेस्ट घ्यायची
परत 10-11 वेळा करायचं, म्हणजे असं 21 वेळा पूर्ण करायचं. परत 2 मिनिटाची रेस्ट घ्यायची आणि कपालभाती करायचं. असं तुम्ही थांबून शेवटी कसं शरीर पण आपल्याला साथ द्यायला पाहिजे. बरोबर. तर ते आपण पूर्ण शरीराचा कंट्रोल ठेवणं गरजेचंच आहे. आणि असं करून जर नंतर तुम्ही जर चालायला गेलात तर बघा तुम्ही आजच्या सवयीमध्ये तुम्हाला काय फरक पडलेला आहे आणि मी सांगितल्या सवयीमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले आहेत. कारण तुम्ही खरोखरच मात करणार आहेत, पण आतून तुमची रोगप्रतिकारशक्ती आणि फास्ट वाढणारच आहे. काय जण कसं करतात, आधी धावायला जातात, नंतर योगा करतात. त्याचं उपयोग काहीच नाही आहे. योगा करायचे आहे ते सूर्य उदयाच्या अगोदरच करणं गरजेचं आहे. बरोबर. हा, जेवढं कसं ते थंड वातावरणात जेवढं तुम्ही करणार आहे तेवढंच तुम्हाला चांगला आधी त्याचा रिझल्ट आहे. योगा करायच्या अगोदर आधी सूर्याला नमस्कार करणं आधी गरजेचं आहे. बरोबर. हा, एवढं केलात ना तुम्हाला रिझल्ट चांगल्या प्रकारे आहे. तुम्ही मी सांगितलेल्या पद्धती तुम्ही करून बघा, वापरून बघा. आणि जर काय तुम्हाला प्रॉब्लेम आला तर आमच्या संस्थेशी संपर्क करा. तर आमचे प्रतापसाहेब अध्यक्ष आहेत, ते तुम्हाला आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहेत. एवढं सांगतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.